श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध दशक 12वा. विवेक वैराग्य समास 6वा. सृष्टिक्रम निरूपण. श्रीराम. ब्रह्म निर्मळ निश्चळ शाश्वत सार अमल विमळ अवकाश घन पोकळ गगनाईसे श्रीराम. परब्रह्म हे निर्मळ निश्चल शाश्वत सर्वांचे सार असून अमल विमल आणि गगनासारखे सूक्ष्म असून सर्वत्र घनदाट व्यापून राहिलेले असते. तयास करणे ना धरणे तयास जन्म ना मरणे तेथे जाणणे ना नेणणे शून्यातीत श्रीराम. त्याला काहीही करणे नसते धरणे नसते, त्यास जन्म नसतो मरण नसते, त्याच्या ठिकाणी जाणीवही नसते व नेणीवही नसते आणि ते शून्याच्याही पलीकडे असते. ते रचेना ना खचेना ते होयेना ना जायेना मायातीत निरंजना पारची नाही श्रीराम. ते रचत नाही खचत नाही उत्पन्न होत नाही नाश पावत नाही, त्या मायातीत निरंजनाला पारच नाही. पुढे संकल्प उठिला षड्गुणेश्वर बोलिजे त्याला अर्धनारी नटेश्वराला बोलिजे ते श्रीराम. अशा त्या परब्रह्माच्या ठिकाणी बहुश्याम हे मूळ स्फुरण उठले, त्यालाच अर्धनारी नटेश्वर षड्गुणेश्वर असे म्हणतात. सर्वेश्वर सर्वज्ञ साक्षी द्रष्टा ज्ञानघन परेश परमात्मा जगजीवन मूळ पुरुष श्रीराम. त्याला सर्वेश्वर सर्वज्ञ साक्षी द्रष्टा ज्ञानघन परेश परमात्मा जगजीवन मूळ पुरुष असेही म्हणतात. ते मूळ माया बहुगुणी अधोमुखे गुणक्षोभिणी गुणत्रये तिजपासूनी निर्माण झाले श्रीराम. तीच बहुगुणी मूळ माया विस्तार रूपाने गुणक्षोभिणी झाली आणि तिच्यापासून तीनही गुण निर्माण झाले. पुढे विष्णू झाला निर्माण जाणती कळा सत्वगुण जो करीत आहे पाळण त्रैलोक्याचे श्रीराम. पुढे जाणती कळा अर्थात सत्वगुणापासून विष्णू निर्माण झाला, तोच या त्रैलोक्याचे पालन करतो. पुढे जाणीव नेणीव मिश्रित ब्रह्म जाणावा नेमस्त त्याच्या गुणे उत्पत्ती होत भुवनत्रे श्रीराम. पुढे जाणीव नेणीव मिश्रित रजोगुणापासून ब्रह्म झाला व त्याच्या रजोगुणापासून भुवनत्रयाची उत्पत्ती झाली. पुढे रुद्र तमो गुण सकळ संहाराचे कारण सकळ काही करते पण तेथेची आले श्रीराम. पुढे तमोगुण युक्त रुद्र जो सर्व संहाराचे कारण आहे तो निर्माण झाला, याप्रमाणे सर्व काही करते पण तेथेच आले. तेथून पुढे पंचभूते पावली पष्टदशेते अष्टधा प्रकृतीचे स्वरूप ते मुळीच आहे श्रीराम. पुढे त्यापासून पंचमहाभूते स्पष्ट दशेला प्राप्त झाली म्हणून स्थूल रूपाने प्रकट झाली. मूळ मायेचे ठिकाणीच अष्टधा प्रकृती अत्यंत सूक्ष्म रूपाने अव्यक्त दशेत असते. निश्चळी झाले चळण तेची वायोचे लक्षण पंचभूते आणि त्रिगुण सूक्ष्म अष्टधा श्रीराम. निश्चलाच्या ठिकाणी जे चलन वलन झाले तेच वायूचे लक्षण होय. त्या मूळ मायेतच पंचभूते आणि त्रिगुण सूक्ष्म रूपाने असतात. आकाश म्हणजे अंतरात्मा प्रत्यये पहावा महिमा त्या आकाशापासून जन्मा वायो आला श्रीराम. आकाश म्हणजेच अंतरात्मा होय, त्याचा महिमा अनुभवाने जाणून घ्यावा, त्या आकाशापासून वायूचा जन्म झाला. तया वायूच्या दोन्ही झुळुका उष्ण शीतळ ऐका शीतळापासून तारा मयंका जन्म झाला श्रीराम. वायूच्या दोन प्रकारच्या झुळका आहेत, एक उष्ण व एक शीतल. शीतलापासून चंद्र आणि तारा यांचा जन्म झाला. उष्णापासून रवी वन्ही विद्युल्लता आदी करुनी शीतळ उष्ण मिळवणी तेज जाणावे श्रीराम. उष्णापासून सूर्य अग्नी आणि विद्युल्लता निर्माण झाली, हे शीत आणि उष्ण मिळून तेज तत्व जाणावे. तया तेजापासून झाले आप आप आळून पृथ्वीचे रूप पुढे औषधी अमूप निर्माण झाल्या श्रीराम. त्या तेजापासून आप झाले
आप आळून पृथ्वीचे रूप निर्माण झाले व त्या पृथ्वीवर असंख्य वनौषधे निर्माण झाल्या. औषधीपासून नाना रस, नाना बीज अन्नरस, 84 लक्ष योनीचा वास भूमंडळी श्रीराम. औषधींपासून नाना रस, नाना बीजे, नाना अन्नरस निर्माण होऊन त्या भूमंडलावर 84 लक्ष योनी वास करू राहू लागल्या. ऐसी झाली सृष्टी रचना, विचार आणिला पाहिजे मना, प्रत्यये वीण अनुमाना पात्र होईजे श्रीराम. या प्रकारे या दृश्य सृष्टीची रचना झाली. साधकाने या सृष्टी रचनेच्या रूमाचा विचार करून अनुभव घ्यावा. अनुभव नसेल तर उगीच अनुमान तर्क करीत बसावे लागते. ऐसा झाला आकार, येण्याची न्याये संहार, सारा सार विचार यास बोलीजे श्रीराम. याप्रमाणे ही सृष्टी आकारास प्राप्त झाली. ज्या अनुक्रमाने उभारणी झाली त्याच रूपाने यथान्यास संहारणी होते. या दोन्हीच्या विचाराला सारासार विचार म्हणतात. जे जे जेथून निर्माण झाले तेथे तेथेची निमाले, येण्याची न्याये संहारले महाप्रळयी श्रीराम. जे जे तत्व जेथून निर्माण होते तेथेच ते लय पावते. या न्यायानेच महाप्रलयाच्या वेळी सर्व दृश्य सृष्टीचा संहार होतो. आद्य मध्य अवसान, जे शाश्वत निरंजन, तेथे लावावे अनुसंधान जाणते पुरुषी श्रीराम. म्हणून जाणत्या पुरुषांनी सृष्टीपूर्वी, सृष्टी असताना आणि सृष्टीचा संहार झाल्यावर जे शाश्वत निरंजन परब्रह्म जसेच्या तसेच असते त्याच्याकडे अनुसंधान लावावे. होत जाते नाना रचना, परी ते काहीच तगेना, सारा सार विचारणा या कारणे श्रीराम. नाना रचना होतात आणि जातात, पण एकही टिकून राहत नाही, शाश्वत असत नाही. म्हणून यासाठीच आपण सारासार विवेक केला पाहिजे. द्रष्टा साक्षी अंतरात्मा, सर्वत्र बोलती महिमा, परी हे सर्व साक्षिणी अवस्था माम प्रत्यये पहावी श्रीराम. मात्र ज्या अंतरात्म्याचा द्रष्टा साक्षी असा महिमा वर्णन करतात तो म्हणजे सर्व साक्षिणी तुर्य अवस्था मात्र होय, हे अनुभवून पहावे. मुळापासून शेवटवरी, अवघी मायेची भरोवरी, नाना विद्या कळा कुंसरितये मध्ये श्रीराम. मुळापासून शेवटपर्यंत अवघा मायेचाच विस्तार होय. नाना विद्या कला कुसरी यांचा अंतर्भाव मायेमध्येच होतो. जो उपाधीचा शेवट पावेल त्यास भ्रम ऐसे वाटेल, जो उपाधीमध्ये अडकेल त्यास काढिता कवण श्रीराम. जो उपाधीच्याही पलीकडे जाईल तो सर्व दृश्य सृष्टी म्हणजे भ्रम आहे हे जाणेल. पण जो उपाधी खरी असे धरून चालेल त्याला त्यातून कोण सोडवू शकणार आहे. विवेक प्रत्ययाची कामे, कैसे घडतील अनुमान भ्रमे, सारा सार विचाराचे न संभ्रमे पाविजे ब्रह्म श्रीराम. विवेकाच्या सहाय्याने अनुभवाने जे कार्य होते ते अनुमानाने भ्रमाने कसे साध्य होईल. सारासार विवेकाच्या सहाय्यानेच परब्रह्माची प्राप्ती होते. ब्रह्मांडीचे महाकारण ते मूळ माया जाण, अपूर्णाच म्हणती ब्रह्मपूर्ण विवेकहीन श्रीराम. ब्रह्मांडाचा महाकारण देह म्हणजेच मूळ माया जाणावी. जे विवेकहीन असतात ते अपूर्ण अशा मूळ मायेलाच पूर्ण ब्रह्म समजतात. सृष्टीमध्ये बहुजन, एक भोगिती नृपासन, एक विष्ठा टाकीती जाण प्रत्यक्ष आता श्रीराम. सृष्टीमध्ये असंख्य लोक आहेत. कोणी राजसिंहासनावर बसून सुखोपभोग भोगतात तर एक विष्ठा टाकण्यासारखे हीन काम करीत असतात. हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवास येते. ऐसे उदंड लोक असती, आपणास थोर म्हणती, परी ते विवेकी जाणती सकळ काही श्रीराम. कित्येक लोक असे आहेत की जे आपल्याला थोर म्हणवितात, पण जे विवेकी असतात तेच खरोखर थोर कोण आहे हे जाणतात. ऐसा आहे समाचार, कारण पाहिजे विचार, बहुतांच्या बोले हा संसार नासू नये श्रीराम. खरी स्थिती ही अशी आहे, म्हणून विवेक करणे अत्यंत आवश्यक आहे. अविवेकी लोकांच्या नादाने उगाच आयुष्य फुकट घालवू नये. पुस्तक ज्ञाने निश्चये धरणे,
तरी गुरु कासया करणे, या कारणे विवरणे आपुल्या प्रत्यये श्रीराम. पुस्तकी ज्ञानाने जर परब्रह्म स्वरूपाचा निश्चय होत असता तर मग सद्गुरु करण्याची काय आवश्यकता असते हे आपल्याच अनुभवावरून ठरवावे. जो बहुतांच्या बोले लागला, तो ने मस्त जाणावा बुडाला. एक साहेब नसता कोणाला, मुशाऱ्या मागावा श्रीराम. जो अनेकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो, तो नक्कीच बुडाला असे जाणावे. एकच मालक नसेल तर वेतन कोणाजवळ मागणार. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सृष्टिक्रम निरूपण नाम समास 6वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.